गावापासून उगवतीकडे ओढ्याच्या काठाकाठाने गाडीवाट गेली होती. या गाडीवाटेने सरळ कोसभर वाट तुडवली म्हणजे संभामाळ्याची जमीन लागत असे. 10-12 एकराची ही जमीन कसदार होती. काळी कंद माती. एका अंगाने ओढ्याचा उतार. त्याला लागून लहानशी आंबराई आणि बाभळी लिंबाची झाडे. पाण्याने भरलेल्या 2 विहिरी. त्यामुळे रानाला उतार चांगला होता. नाही म्हटले तरी खंडीने मोजावी अशी ज्वारी सुगीत पिकत होती. वर्षभर पोटाला पुरेल इतके पिकत होते. त्यामुळे संभामाळ्याचा मळा गावात सगळ्यांना माहीत होता. गावातल्या इतर लोकांकडे कुठे काही सांगण्यासारखे उत्पन्न झाले तर त्याची संभाशी तुलना होई. लोक म्हणत, लेका दाब झाला, औंदा संभामाळी झाला म्हण की तुझा. लोकांनी असे म्हणावे अशी संभाची कर्तबगारी खरोखरीच होती. त्याचे रान चांगले होते, तशी त्याची मेहनतही चांगली होती. दिवसाचे 18 तास राबून त्याने शेती कर्तुकीला आणली होती. राबून काळ्या आईची सेवा करावी आणि तिने दिलेले दोन्ही हाताने भरभरून घ्यावे असा क्रम कित्येक वर्ष चालला होता. म्हणूनच त्याचे नाव झाले होते. लोक त्याला नावजत होते. असा हा संभामाळी आता म्हातारा झाला होता आणि आता अंथरुणावर पडून होता. त्याचा एकुलता एक पोरगा शेतीकडे बघत होता. पण त्याच्या अंगात बापासारखे कर्तृत्व नव्हते, धमक नव्हती. त्यामुळे शेतीचा लौकिक पूर्वीसारखा आता राहिला नव्हता. उत्पन्न कमी झाले होते. लहान सहान कटकटी, भांडणे होत होती. एकसारख्या तक्रारींना हा तरुण पोरगा कंटाळून गेला होता. रोज काही ना काही गाराने बापाला सांगत होता. म्हातारा दरवेळी त्याला सबुरीचा सल्ला देत होता. आता बापाजवळ बसून त्याने असेच एक गाराने सांगितले. मळ्याला लागून चौगल्याचे रान होते. त्याने बांधावरून काहीतरी भांडण काढले होते. बांधावरची लिंबाची 4 झाडे कोणाची याबद्दल तक्रार सुरू केली होती. ती आपली असल्याचा त्याचा दावा होता. थोडक्यात हा प्रकार सांगून यशवंता म्हणाला, ह्यो आणखी एक खेळ सुरू झालाय आजपासनं. आता सांग कसं काय करू ते? हाय का नाही डोचके फिरायचं काम? हाय खरं. आता बघ म्हणजे झालं. पर तू जरा दमानं घे. माणसाला शांतपणा असावा, चिडू नये. बापाच्या या बोलण्यानं यशवंताच्या कपाळाला आट्या पडल्या. त्याने चेहरा कसानुसा केला. बास, एवढं आपलं बोलत जा म्हणजे झालं. काय करावं ते काय नाही, सगळं आपलं मोगमात. म्हाताऱ्याने आपल्या पोराकडे रोखून पाहिले. पुन्हा त्याला खोकल्याची उबळ आली. ती थांबल्यावर तो म्हणाला, बरं असं कर, त्याला लावून दे माझ्याकडं. मी सांगतो समजावून त्याला. तो यायला तयार नाही होयाचा. आणि तू का जन्माला पुरणार आहेस का माझ्या? मग तुझं तू बघ. आता मी तरी काय करणार? मी विचारतो 4 लोकांनी गावात. काय म्हणत्यात बघतो आणि करतो काहीतरी. अरे त्यात काय विचारायचं? नीट शेण्यासारखं वागलं म्हणजे काय होत नाही, काय जात नाही. हां, तू आधीच नाट लाव मला. म्हाताऱ्याने सुस्कारा सोडला. हे तरणे रक्त आपल्याला जुमानीत नाही हे त्याला कळले होते. ठीक आहे, त्याचे त्याला करू दे. आपण नाहीतर कुठपर्यंत सांगणार सवरणार? शेवटी ज्याने त्याने स्वतःचा व्यवहार सांभाळायला पाहिजे. आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. अनुभवानं सगळं शानपण माणसाला येतं. भीतीला रेलून बसत संभाने डोळे मिटले, मान हलवली. तुला कसं वाटल तसं कर, माझं काय म्हणणं नाही. बापाने एवढे उद्गार काढल्यावर यशवंताला हुरूप आला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो चावडीकडे गेला. तिथे जमलेल्या लोकात बसून त्याने घटकाभर इकडे तिकडे गप्पा केल्या. मग आपला विषय काढला. बांधावरून चौगल्याशी आलेला वांदा सगळ्यांना सांगितला. चावडीतल्या खांबाच्या तळखड्याला टेकून पाटील सकाळपासून उगीचच बसला होता. काही विशेष ऐकायला मिळाले नव्हते म्हणून तो नाखुश होता. आता ही हकीकत ऐकून त्याला जरा बरे वाटले. त्यातून त्याचे चौगल्याशी वाकडे होते. त्यामुळे तर त्याला फारच बरे वाटले. फाटक्या धोत्रातली एकच मांडी हलवीत तो म्हणाला, आईला, हे चौगल्याचं बेनं पहिल्यापासून सांडशील आहे. आता हे भांडण काढायचं काय नडलं होतं का? तुकाराम गुमास्ता पाटलाच्या तोंडाकडे नजर लावून बसला होता. मधून मधून तोंडावरच्या माशा मारीत होता.
फाट दिशी स्वतःच्याच गालावर थप्पड मारित होता. तो म्हणाला, "व्हय व्हय, लई वाईट. यशवंतराव, तुम्ही मागं हटू नगसा. खऱ्याला मरण नाही." यशवंता मुंडी हलवून चाचरत बोलला, ते खरं, पण मारामारीवर आलं तर कसं करावं?" दुसरा एक जण म्हणाला, "काय करायचं? द्यावं 2 टिंब ठेवून, आणि काय? पर त्याच्याकडं गडी माणसं बक्कळ, मोठा बारदाना आहे. मग आपण बी माणसं आणू. आपल्याला काय कमी आहे? होऊन जाऊ दे. लाट्या काट्याने हानाहानी होऊ दे. म्हणजे जरा ताळ्यावर येईल त्यो. उगीच पेटायचं त्यातनं दुसरं काहीतरी. काय नाही पेटत, आणि पेटलं तर पेटलं. हां, काय भ्याचं काम नाही. आम्ही आहेच की." अशी बोलणी झाली आणि यशवंताच्या डोक्यात वारे शिरले. तो तिथून उठला आणि जेवणी खावणी आटोपून मळ्यात गेला. चौगल्याच्या गडी माणसाची नेहमीप्रमाणे बोलाचाली झाली. त्यानेही शब्दाला शब्द दिला. तेव्हा चौगले धावून आला. चांगली जोरात लट्टालट्टी झाली. हातघाईवर प्रकरण आले आणि थोडी मारामारीही झाली. चौगल्याने यशवंताला चांगलाच प्रसाद दिला. खाली भुईत घालून लोळवला आणि बुक्कलला. यशवंताचे सगळे अंग ठणकले. दिवसभर विवळत वस्तीवर तो गपचीप पडून राहिला. घरी गेलाच नाही. दिवसभरात आसपासच्या वस्तीवरून ही बातमी सगळीकडे झाली. काय प्रकार झाला हे ऐकायला 4 माणसे संभाच्या मळ्यात रानात येऊन गेली. यशवंताची चौकशी करून गेली. रात्री उशिरा हातात कंदील घेऊन नाना कुलकर्णी आला. यशवंताजवळ बसून त्याने सगळी गोष्ट विचारून घेतली. मग विचारात पडल्याप्रमाणे चेहरा करून तो बोलला, असं झालं तर मग?" यशवंता कन्नत कुतत म्हणाला, "होय हो, कोणीकडनं त्या भडव्यांचं ऐकलं असं झालंय मला. आई ग, झालं ना असं? वाटलंच मला. अरे, चावडीवरचा सगळा कॅम्पच मर्दा वाईट आहे. निष्कारण त्यांच्या नादाला लागून ही पाळी आणलीस." "होय, गाढवपणाच केला. आता चौगल्या फौजदारी केल्याशिवाय राहणार नाही." "कशावरनं म्हणता?" "मी त्यांच्याकडनं जाऊन आलो आहे आता." तसा काहीतरी त्याच्या बोलण्यातून सूर निघत होता. यशवंताचे कन्ने एकदम बंद झाले. घाबरून जाऊन तो ताडकन उठून बसला. डोळे विस्पारले. "मग हो नाना, आता कसं करायचं?" नानाने तोंडात बिडी धरली. कंदिलाची काच वर सरकवली आणि कंदील वर उचलून तोंडाजवळ धरून मग बिडी पेटवली. गपकन धूर सोडला. 4-2 झुरके घेतले. "काही भ्यायचं कारण नाही. एक उपाय आहे." कंचा?" "त्याच्या आधी आपणच फौजदारी करायची. लेखी कंप्लेंटच द्यायची. म्हणजे चांगला हादरा बसेल त्याला. आणि मग कोर्टात गेलं प्रकरण म्हणजे?" "जाऊ दे. आपण डरतोय त्याला थोडेच. एकापेक्षा एक फर्स्ट क्लास वकील माझ्या ओळखीचे आहेत. कोणाकडेही जाऊ. त्याचा चांगला नांगाच मोडून टाकू. काय?" यशवंताने मनाशी थोडा विचार केला. डोळे मिटले. तोपर्यंत न कळत हाताने दंड आणि मांड्या चेपल्या. मग तो म्हणाला, पर पैका लई जाईल नाना. मला सांग, आपली बाजू खरी का खोटी?" खरी हाय." "मग खऱ्यासाठी भांडायला पाहिजे का नको?" पाहिजे की." "मग झालं तर 4 पैसे गेले तर हरकत नाही, पण खऱ्याची बाजू वर आली पाहिजे." "हां, हे खरं हाय." "अरे, पाटील आणि तो त्याचा गडी दोघेही चोर आहेत. त्यांना पैसे खायला पाहिजे असतील, म्हणून तुला भरीला घातला. दुसरं काय?" "असल हां." अशा प्रकारे बोलणे झाले. नानाने निरनिराळ्या तऱ्हेने यशवंताला पटवून दिले की आधी चौगल्याची मारामारी करण्याची पाळी तू आणायला नको पाहिजे होतीस. आता केलीसच मारामारी तर हे भांडण शेवटपर्यंत कडेला नेले पाहिजे. चौगले फिर्याद करील त्याआधी आपणच करून टाकावी, हे उत्तम. 100-200 रुपये खर्च होतील ही गोष्ट आता खरी, पण त्याला काही उपाय नाही. तसे केले नाही तर मार खाऊनच्या खाऊन वर बिनभाड्याच्या जागेत राहावे लागेल.
4-2 महिन्यांचा सरकारी पाहुणचार घ्यावा लागेल. त्यापेक्षा आपण उत्तम वकील शोधावा हे चांगले. आणि असे उत्तम वकील डझनाने आपल्याला माहीत आहेत. तेव्हा कसलाही विचार न करता फक्त एका वकिलाकडे जायचे म्हणजे पुरे. एवढे सगळे बजावून आणि यशवंताचा होकार घेऊन नाना 2 पायावर बसला. डाव्या हाताने कंदील किंचित वर उचलून घेऊन म्हणाला, "बरं, आता निघतो मी." आणि हळूहळू निघूनही गेला. रात्रभर झोप घेऊन जरा ताजातवाना होऊन यशवंता दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आला. चावडीवरूनच घराकडे मान खाली घालून हळूहळू निघाला. पाटील आणि तुकाराम दोघेही सकाळी चावडीतच बसले होते. पाटील पटक्याच्या फटीतून टक्कुऱ्यावरचे वाढलेले केस खाजवीत होता आणि तुकाराम त्याच्याकडे बघत उगीचच माशा मारीत बसला होता. दोघांनीही यशवंताला पाहिले. मग पाटलाने हाक मारली, "यशवंता!" यशवंता थांबला. चावडीकडे आला. तो रस्त्यावरच उभा राहिला. हे पाहून पाटील बोलला, "का र? टेक की मर्दा, बस की गटकाभर." "नग, जायचं आहे घराकडं." "आत्ता हिच्या मारी? घर कुठं काय पळून चाललंय का?" यशवंताच्या मनात नव्हते, पण पाटलांनी आग्रह करून त्याला बसवून घेतले. मग काल मारहाणीचा जो बोबाटा झाला होता त्याची हकीकत विचारून घेतली. यशवंताने ही सगळी हकीकत सांगितली. ते ऐकल्यावर पाटील पुन्हा डोके खाजवीत म्हणाला, "असं झालं व्हय. चौगल्या लई माज करायला लागलाय." तुकाराम पाटलाकडे बघत बोलला, "लई म्हणजे लईच मस्तवाल झालाय म्हणा की." "गड्या, आम्हाला तरी आधी कळवायचं." "हां, म्हणजे 10-5 माणसं घेऊन आलो असतो आम्ही बी हाणामारीला. होऊन जाऊ दे बायली. उचल की आपट, उचल की आपट." एकेकाची टक्कुरीच फोडली असती. "रगातच काढाय पाहिजे. त्या बिगार नाही ऐकायचा तो हलकट." त्या दोघांचे हे बोलणे यशवंताने ऐकून घेतले. मग त्याने रात्री नाना कुलकर्णी येऊन गेल्याची गोष्ट सांगितली. नाना म्हणतोय तू फिर्याद ठोक, आपण चांगला वकील देऊ." हे ऐकल्यावर पाटलांचे डोळे विस्पारले. "अरे तिच्या मी नानाच्या, असा डाव आहे होय त्याचा?" यशवंताने गोंधळून जाऊन विचारले, "कसला डाव?" "अरे तो पित्त्या हाय तालुक्याच्या वकिलाचा." "हां, आडत्या हाय. त्यो काय करतो?" "त्यो त्यो कमिशन खातो 5-25 रुपये. दर माणसामागं 25 रुपये खातोय." "खरं?" "खरं म्हणजे मागं बी त्यानं असाच दणका दिला." "कुणाला र तुका?" पाटलाबरोबर तुकारामानेही डोके खाजवले. दोघांचीही डोके आणि हात हलले. चेहरे वेडेवाकडे झाले. दोघांनीही डोळे मिटले आणि उघडले. थोड्या वेळाने पाटलाला एकदम आठवण झाली. "हां, आत्ता आलं ध्यानात. त्यो र त्यो, त्यो भोयट्याचा गणा." "हां, गणा. त्याला असंच नादी लावून गादेगावला नेलं. 4 नोटा गडप 100च्या. त्यातली एक ह्या बाबानं हाणली." "तर वो, आणि इतकं करून निकाल इरूद. लई कळवळला बिचारा." "कळवळला? अरे बोंबलत बसला." पाटलाने त्याच्या दुःखाची तीव्रता हाताच्या अभिनयाने दाखवली. "तू त्याच्या नादाला लागू नकोस हं. ही कोर्टाची आदतच वाईट. एकदा चटक लागली म्हणजे सुटत नाही जन्मात. गांजासारखंच काम असतंय ते." रात्री नानाने सांगितलेल्या हकीकतीवर यशवंत अजून विचार करीत होता. त्याने दिलेला सल्ला योग्य आहे असे त्याला वाटू लागले होते. एवढ्यात पाटलाने त्याला खरी गोष्ट सांगितली. त्यामुळे पुन्हा त्याचे मन डळमळले. त्याचा गोंधळ उडाला. "मग नाही जात मी नानाकडं." "भले बहादर, असा झटपट निकाल पाहिजे, खालच्या कोर्टासारखा. आपिलीचं काम असू नये." "पर ही भानगड कशी काय मिटवायची?" "अरे मिटवायची नाहीच, तुकडाच पाडायचा." म्हणजे?" "दन्नादन्नी चालू ठेवायची. हटायचं नाही नामर्दावानी." "आम्हाला नुसता रिपोर्ट दे, लगेच काट्या घेऊन माणसं पाठवतो." "बरं हाय." असे म्हणून यशवंताने दोघांचा निरोप घेतला. भराभर पाय उचलून घरी आला. घरात गड्यांनी सगळा प्रकार सांगितला होता. त्यामुळे सगळे त्याची वाटच पाहत होते. कुणी काही बाई विचारले
पण यशवंता फारसे काही बोलला नाही. म्हातारा काहीतरी विचारील, जवळ बोलावून घेईल आणि काही सांगेल असे त्याला सारखे वाटत होते. पण संभा काहीच बोलला नाही. एका अक्षराने त्याने झाल्या प्रकाराची चौकशी केली नाही. जेवणखान आटोपून यशवंता दम्याने खाकरणाऱ्या बापाजवळ जाऊन बसला. शेवटी त्याच्या मनात आले की घडली गोष्ट नुसती सांगावी, म्हणून त्याने तोंड उघडलेही. तेवढ्यात बाहेरून हाक आली, यशवंता ओ. अशी हाक देऊन यशवंताने बसल्या बसल्या वाकून बघितले. तो नाना कुलकर्णी पुन्हा आलेला. दृष्टादृष्ट झाल्यावर नानाने यशवंताला बाहेर येण्याची खूण केली. का हो, इकडे या की, बसा. नको नको, घाई आहे, तूच इकडे ये. यशवंता उठला आणि अंगणात गेला. नाना कुलकर्णी हातात तपेली घेऊन ऐन उन्हात बोडका उभा होता. कडेच्या भिंतीची सावली धरून तो सरकला आणि म्हणाला, मग ठरलं ना सांगितल्याप्रमाणे? यशवंता जरा चाचरला. मी म्हणजे अजून. अरे काय विचार करायचा त्यात, द्यायचा धाड करून बार ओढवून. ते चौगलं उड्या मारत पळत येते का नाही बघ तुझ्याकडं. उड्या मारीत? हां, अगदी टनाटन. म्हाताऱ्याला विचारून सांगतो. कसंही कर, तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगितली मी. वाटलं तर ऐक, नाहीतर सोडून दे. मला कळलंय खरं काय आहे ते. यशवंता चकित होऊन म्हणाला, काय कळलंय? पाटलानं कान फुंकले तुझे. सकाळी चावडीवर बसून चाललं होतं काहीतरी सुतगूत. खरं का नाही? नाना कुलकर्ण्यानं असा रोखठोक प्रश्न विचारल्यावर यशवंता काहीच बोलला नाही. दृष्टी चुकवून इकडे तिकडे बघत उभा राहिला. तेव्हा नाना जास्तीच चेकाळला. हात वारे करून त्याने पाटलाला बारीक आवाजात कुचक्या शिव्या घातल्या आणि यशवंताला बजावले की पाटील आणि त्याचा मुकादम दोघेही हरामखोर माणसे आहेत. ते दोघे तुम्हाला मारामारी करायला लावतील, एकमेकांची टाळकी फोडायला लावतील आणि शेवटी दोघांकडून ही प्रकरण मिटवण्यासाठी पैसे खायला मागतील. शान्या माणसानं अशा टग्यांच्या नादाला लागू नये हे चांगलं. मागाहून पश्चाताप होईल. तुला उदाहरणच सांगतो. मागं असाच प्रकार घडला. कोण तो? आपला हा रे, भोयट्याचा. हा हा, गणा काय? यशवंताला सकाळचे बोलणे आठवले. हां, बरोबर, गणाच. त्याची अशीच काहीतरी झकाझकी झाली. पाटलानं पेटवलं प्रकरण. फौजदारीपर्यंत पाळी. मग काय, पाटलानं पैसा मारला दाबून मधी. मिटवता मिटवता नाकी नऊ. शेवटाला मग म्हणायला लागला, नाना तुझा सल्ला घेतला असता तर असं झालं नसतं. म्हणलं, बाबा आता म्हणून काय उपयोग, आता वेळ गेली ती. निकाल इरू लागला म्हण त्याच्या. नाना गंभीरपणे बोलला. लागणारच होता, पण मी त्याला चांगल्या वकिलाकडं नेला म्हणून महिन्याभरात भागलं. नाहीतर जात होता वर्ष दीड वर्ष. अन वेळेला ऐकलं असतं माझं तर मग काहीच होत नव्हतं. खरं हाय. मग? नानाने उजवा हात वडवला. येतो उद्याच्याला. काहीतरी कायम करून टाकू. जसं म्हणशील तसं. पण उद्या नक्की ये रे बाबा. एवढे बजावून नाना निघून गेला. यशवंताचा अगदी गोंधळ उडाला. त्याला काहीच कळेनासे झाले. हा पाटील लबाड का नाना लुच्चा? पैसे कुणी खाल्ले? दोघांपैकी कुणाचे म्हणणे आपल्याला पटण्याजोगे आहे? कुणाचे ऐकावे? यशवंताचे डोके गुंग होऊन गेले. त्याला काहीच कळेनासे झाले. एवढेसे तोंड करून तो मागे फिरला. पायऱ्या चढून घरात गेला आणि बापाजवळ बसला. काही न बोलता मनात विचार करीत राहिला. डोके खाजवू लागला. आणि तेवढ्यात पुन्हा हाक आली, यशवंता. यशवंताने मग एकदा अंगणाकडे दृष्टी टाकली. त्याच्या पोटात गोळा आला. पाटील तर नाही. होय, तोच असायचा एखाद्या वेळी. त्याचा काय नेम? नाना येऊन गेला हे कळलं तर पुन्हा घराकडे बी येईल तो. पुन्हा काहीतरी सांगत बसल. भराभर अंगणात येऊन त्यानं पाहिले. पाटील नव्हता. तो ज्ञानूसुतार होता. आपले पिसपीचे डोळे उन्हात वर खाली करीत तो उभा होता. कधी नव्हे तो हा माणूस आपल्याकडे कशासाठी आलाय आज? काय ज्ञानबा, कसं काय आलाय? उगीच आपलं.
म्हणलं म्हाताऱ्याला आढळून जावं. लई दिवसात गाठ नाही. वर या की. हा हा, चला. म्हाताऱ्याच्या अंथरुणापाशी बसून ज्ञानूने इकडची तिकडची चौकशी केली. घटकाभर गप्पा गोष्टी केल्या. म्हाताऱ्या संभानेही खाकत खोकत उत्तरे दिली. असे थोडा वेळ बोलणे झाले. मग डोळे मिचमिच करत ज्ञानू उगीचच बसून राहिला. त्याने कानामागचा भाग खाजवला. हाताची बोटे मोडली. खिशातली तपकिरीची डबी काढून तिची चिमट भरदिशी नाकात घालून जोरदार झटका सोसला. डोळ्यातलं पाणी पुसता पुसता आठवण झाल्यासारखा चेहरा करून म्हणाला, अरे यशवंता, एक इचारीन म्हणलं आणि इसरूनच गेलो तिच्या मारी. काल कसली मारामारी झाली र? काहीतरी झालं म्हण. व्हय, बांधावरच्या झाडावरनं. चौगल्या नाही का त्याच्याशी. असे म्हणून यशवंताने आदल्या दिवशी घडलेली सगळी कथा ज्ञानूला सांगितली. अगदी तपशीलवार सांगितली. चौगल्याने आणि त्याच्या गड्याने कशा कशा काट्या घातल्या, हाताने गुद्दागुद्दी केली ते वर्णन करून सांगितले. ज्ञानूने सगळी हकीकत तपकीर ओढत ओढत ऐकून घेतली. असं असं झालं म्हणतोस? होय हो. चौगल्या माणूस पहिल्यापासनं डांबीस आणि एखाद्याच्या मागं लागला म्हणजे लागला. भूत हाय निवळतीच्या बायली. यशवंता मान हलवून बोलला. मला तर असं झालंय की कुठनं हे शेतीचं काम धरलं. आईला रोजची काहीतरी कटकट आहे. मग यशवंतराव, आता हे मिटणार कसं काय? नाना कुलकर्णी म्हणतोय फौजदारी कर, चांगल्या वकिलाकडे जा. ज्ञानूने एकदम तपकीर ओढायची थांबवली. चेहरा पोक्त केला. हां यशवंतराव, सांभाळा हां. का व? नाना लई लबाड माणूस. 100-200 रुपयाला माती दिल तुला आणि आपण 50 खाईल. माग असाच त्यानं उद्योग केला. कोण बरं त्यो? ज्ञानूने डोळे मिटले. गणा भोयटे नव? हाय ठाऊ मला. हां त्योच. नाना नगर बाबा म्हणच हाय. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा आणि तिघांची संगत नको रे बाप्पा. यशवंताने मुंडी हलवली. खरं हाय. आन पाटील काय म्हणत होता? त्यो बी म्हणतोय कोर्टा जाऊ नगस, नानाच्या नादी लागू नगस. हां, हे बरोबर सांगितलं त्यानं. आणखी म्हणतोय की आपली बाजू खऱ्याची आहे तर पाय माग कशा पायी. होऊ दे की मारामारी झाली तर आम्ही हायच तुझ्या माग. ह्यो मर्दा डाव हाय त्याचा. हां, त्याच्या बी नादाला लागू नये शान्या माणसान. सोकावलाय भडवा पैसे खायला. ज्ञानूने तपकीर ओढता ओढता यशवंताला असा बराच उपदेश केला. ही दोन्ही माणसे कशी लुच्ची आणि लबाड आहेत याचे अनेक दाखले दिले. अनुभवाने यशवंतालाही ते पटले होतेच. ज्ञानूसारख्या त्रयस्थ माणसाने सांगितल्यावर तर त्याला ते जास्तीच पटले. आता या प्रकरणात कसे काय वागावे असे त्याने ज्ञानूला विचारले. तेव्हा ज्ञानू खुशीत आला. डोळे मिटून अंथरुणावर पडलेल्या संभाकडे बघत त्याने यशवंताला खून केली. दोघेही उठून दरवाजापर्यंत बोलत आले. दारापाशी पोचल्यावर ज्ञानू खाजगी आवाजात बोलला. एक सांगू? सरळ घेणार असशील तर सांगतो. नाना कुलकर्णी आणि पाटील ही दोघेही लबाड माणसे आहेत असे ज्ञानूने सांगितल्यामुळे त्याच्या कळकळीविषयी यशवंताची खात्री पटली होती. तो म्हणाला, सांगा की, तुम्ही काय वाईट सांगणार नाही? हा गड्या, मी रास्त असल तेच बोलणार. बोला. ज्ञानूने इकडे तिकडे पाहिले. चौगल्या चावट माणूस आहे. सारखी कटकट करीत बसल र त्यो. यशवंताला काही कळले नाही. बरं मग? नाही, पर तू त्याचा संबंध तोडून टाक. ते कसं काय? हां, ते सांगतो तुला. ज्ञानू जरा थांबला. थोडा वेळ घुटमळला. त्या बांधाकडची 5-7 एकर जमीन निराळीच का करीनास तू? म्हणजे? एकलीच तरी चालल. कुणी बी घेईल. चौगल्या सुधी घेईल. मला काय जरूर नाही म्हणा, पर मी सुधी घेईन. जमवून देणार असेल नीट तर बघ. यशवंताच्या डोक्यात उजेड पडला. असं होय. हां, बघ, विचार कर. तुला तरी एवढी जमीन आटिपते का? हां, बघतो, सांगतो काय ते. आता त्यात काय बघायचं? 100-200 कमी नाही तर जास्ती.
तुझ्या जीवापुढं त्याची काय किंमत? खरं काय नाही? खरं हाय. यशवंताने निमूटपणे मुंडी हलवली. कागदाचा सुद्धी खर्च मीच करीन. सांगतो उद्याच्याला. एवढे म्हणून यशवंताने ज्ञानूला निरोप दिला. मनाशी विचार करीत हळूहळू चालत तो अंगण ओलांडून वर आला. बापाच्या अंथरुणाजवळ येऊन बसला. बापाच्या तोंडाकडं उगीच शून्यदृष्टीने पाहत राहिला. मग थोड्या वेळाने त्याने हाक मारली. आबा. संबा डोळे मिटून स्वस्थ पडला होता. पोराची हाक ऐकून झाल्यावर त्याने डोळे उघडले. हळूहळू कूस बदलली. यशवंताकडे दृष्टी वळवली. कार आबा. जरा उठून बस. मला बोलायचं आहे तुझ्याशी. संबाला काही कळले नाही. तरी पण तो उठून बसला. एका हातावर भार देऊन प्रश्नार्थक दृष्टीने यशवंताकडे पाहत राहिला. हा, बोल. यशवंता बापाजवळ सरकला. त्याने त्याचा हात हातात घेतला. मग एकाएकी म्हणाला, आता तूच सांग मला. काय सांगशील तसं करतो. धन्यवाद.